नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या भोंदू अशोक खरात याच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयामध्ये ईडीचं पथक जे आहे ते आलेलं होतं आणि या ठिकाणी जे सील लावण्यात आलेलं होतं ते सील उघडून आतमध्ये ईडीच्या पथकाकडनं आपला तपास जो आहे तो करण्यात आलेला होता। दरम्यान या तपासादरम्यान एक जी काही दस्तऐवजांची बॅग आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी ईडीनं ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं। तीच ईडीची गाडी आहे। या गाडीमध्ये आपल्याला ती दस्तऐवजांची बॅग जी आहे ती बघायला मिळते आहे। यामध्ये अनेक कागदपत्र असल्याची माहिती आहे। आपण जर बघितलं तर बरेचसे बंद पाकिटामध्ये या ठिकाणी आपल्याला कागद जे आहेत ते देखील या गाडीमध्ये पाहायला मिळत आहेत। दरम्यान या ठिकाणी SIT आणि ईडीच्या पथकाकडून जवळपास गेल्या 3 ते 3.5 तासांपेक्षा अधिक काळापासून आतमध्ये चौकशी जी आहे ती सुरू होती आणि आता ही चौकशी पूर्ण करून ईडीचं पथक जे आहे ते बाहेर आलेलं आहे। ईडीच्या पथकासह या ठिकाणी SITचं पथक देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी ही कारवाई सध्या पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सील देखील लावण्यात आलेलं आहे। दरम्यान या ईडीनं या संपूर्ण तपासामध्ये काय काय जप्त केलेलं आहे ते देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जगदीशसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।